23 जुलै रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्या बंदला सर्व महाराष्ट्रातील नव्हेच तर सर्व लोकशाहीवादी संविधानवादी लोकांनी आज या बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि सहभाग नोंदवलेला आहे। आज लातूर या ठिकाणी या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या सोबत विविध पक्ष संघटना यांनी देखील मिळून या बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। व्यापारी असतील, इथले काही हॉटेल्स असतील, यांनी देखील या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे। त्यांचं देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। या बंदचा उद्देश जो होता तो म्हणजे सोनमजी वांगचुक जे दिल्लीमध्ये उपोषणाला बसले होते, जवळजवळ 1920 दिवस उपोषणाला बसल्याच्या नंतर त्यांची तिथं तो आंदोलन चिरडण्याचा डाव या सरकारनं केलेलं होतं। त्याचा निषेध म्हणून या देशातील तरुणांनी जो तरुण व्यवसायासाठी, शिक्षणासाठी आणि इथल्या मूलभूत गरजांसाठी जो इथला तरुण भरडला गेलेला आहे, त्या तरुणांना आवाज उठवला। हा दिल्लीच्या जंतर मंतरवर हे सरकार ज्या जंतर मंतरवर अण्णा हजारेंच्या आंदोलनावर उभं राहिलं, तेच सरकार आता सोनमजी वांगचुक यांचं आंदोलन मोडीत काढत आहे। हे आंदोलन मोडीत काढणं इथल्या संविधान आणि लोकशाही मानणाऱ्या इथल्या कोणत्याही व्यक्तीला ते मान्य नाही। त्याच्यामुळे त्या आंदोलनाच्या समर्थनात जे काही तरुण गेले होते त्यांचा अमानुष लाठीचार्ज त्यांच्यावर करण्यात आलेला आहे, डोकी फोडण्यात आलेला आहे, रक्तबंबाळ करण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये तिथे आता माझ्या कानावर गोष्ट आली की तिथं ज्या लाठीचार्ज मध्ये आमची भगिनी मृत पावलेली आहे। इतका अमानुष लाठीचार्ज लोकशाहीच्या या राज्यामध्ये जर होत असेल तर लोकशाही उरले कुठं, स्वातंत्र्य उरले कुठं? त्या अनुषंगानं आज जो काही बंद या ठिकाणी पुकारलेला होता त्या बंदला सर्वांनी इथं सहकार्य केले, सहभाग नोंदवलाय आणि इथले शेतकरी असतील, इथले तरुण असतील, इथले व्यापारी असतील, इथले जे काही शिक्षण घेणारे युवक असतील जे रोजगारासाठी भटकंती करत आहेत, अशा सर्वांची गळचेपी या स्वातंत्र्य असलेल्या भारतामध्ये हे भाजप सरकार दडपशाहीच्या मार्गाने, हुकुमशाहीच्या मार्गाने या अमित शहा आणि या नरेंद्र मोदींच्या सांगण्यानुसार हे करत आहेत। मुळात यांची पार्श्वभूमी जर पाहायला गेली तर भाजपचा झेंडा जो आहे हा भाजपचा झेंडा हा हिंदू आणि मुस्लिम वादावर उभा आहे। भगवा आणि हिरवा झेंडाचा कलर जो घेतलेला आहे त्यांनी, माझ्या मतानं त्यांनी हिंदू मुस्लिम वादावर उभा केलेला आहे। आता हिंदू मुस्लिम वाद राम मंदिरच्या निमित्तानं संपलेला असताना आता मध्येच वेगवेगळे जाती धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे। मुळात इथल्या मूलभूत सुविधा, इथले रोजगार, इथल्या संधी, आरोग्य असेल, इथल्या व्यवसाय संधी याच्यावर कोणी बोलत नाही। मुळात डॉक्टर आपले ॲडव्होकेट श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर सरांनी जो काही बंद या ठिकाणी पुकारलेला होता त्या बंदला या सर्व लातूरकरांनी याचा सहभाग नोंदवलेला आहे आणि बंद यशस्वी केलेला आहे। या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस प्रशासन असेल, पत्रकार बंधू असतील, या सर्वांचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।